अरे राम राम रे मोठे हो, काय म्हणता? मी कार्तिक. तुम्हाला तर माहीतच आहे आपला 30 डेज 30 ब्लॉग चॅलेंज चालू आहे. तर कशा मोठे हो, चला आपण उठलो आणि सरळ निघालो रनिंग करण्यासाठी. निघालो ना भाऊ, आला मग आपला देवळात घोडा. आतला एक नंबर काम केलं भाऊ तुम्ही. चला मग फटकनी, चला बा आज तरी उशीर होणार नाही. निघालो ना भाऊ रनिंग करायला. केली भाऊ मग आपली रनिंग सुरू. मग कुठून कुठून घाम निघून राहिला भाऊ, सांगून नाही राहिलो पण मजा आलं येते. केली भाऊ रनिंग कंप्लीट. मग आलो जिममध्ये आपला वॉर्मअप वगैरे करून टाकला. घरी वगैरे आलो आणि तयारी वगैरे केली आणि डायरेक्ट निघालो ना भाऊ ट्युशनला जायला. आणि आपल्या सोबतच असे हजर होते इचुकाडा संघटनेचे अध्यक्ष. मग आले ना भाऊ आपले सूरज दादा बी तोंडाला बांधून. मी आतलं काही विषय नाही दादा, आपल्या भाऊच्यानं उशीर होणार आहे म्हणजे होणंच आहे. मग काय करता भाऊ, उचललं आणि तिसऱ्या घोड्याले निघालो सर ट्युशनले. पोचलो भाऊ ट्युशनले तर मैफिल आपली जमेलच असते. ट्युशन वगैरे कंप्लीट केली आणि घरी जाताना भाऊ पोट्टे भेटले ना. काय रे म्हणते व्लॉग करू लागला. माझला काही विषय आहे का दादा, काढून टाकू तुम्हाला घेऊन टाकू. घरी जाताना भाऊ याले कापलं ना हो डायरेक्ट खस्त्यानं 20-30 रुपयानं. माझला काहीच विषय नाही. मग आलो सरळ घरी. निघालो ना भाऊ पप्पाला घेऊन वावरात कारण आपल्याला आणायला जायचं होतं मेथी. घेतले ना भाऊ मेथी. चिनू बोले गाडीवर. निघालो सरळ चौकामध्ये. चिनू म्हणत की तुम्ही थांबा मी जेवण करून येतो. मी काही विषय नाही दादा, या म्हटलं तुम्ही जेवण करून. मग पाहिलं ना भाऊ चौकात काही गर्दी नव्हती आज, पण तरी आपली मेथीची क्वालिटी अशी की मेथी खपते ना भाऊ, काही विशेष नाही आहे दादा. मग आलो ना भाऊ घरी. आई म्हणे चाल दडण ठेवून द्या. मग का भाऊ आईनं म्हटलं करायचं तर करून टाकायचं. मग निघालो ना भाऊ आपल्या दुकानाकडे. म्हणतात भाऊ आज इच्छा झाली ती दाबेली खायची. गेलो ना भाऊ अशी म्हणून राहिली की दाबेली आत एकदम खतरनाक. मग काय भाऊ केलं ना काम कंप्लीट आपलं दुकानावरचं. निघालो ना घरी. चला आजच्या एवढंच भेटू उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.